म्हणजे या अगोदर सुद्धा क्रूड ऑइलचे रेट्स वाढलेले होते, या आत्ताच्या पातळीवर नसतील गेले तरी त्याच्या जवळपास जाऊन आले होते, तेव्हा पेट्रोल डिझेलचे भाव इतके वाढवावे लागले नाही. याचा आणि रुपया डॉलर यांच्या संबंधांचा नेमका काय संबंध आहे? सर्वप्रथम तुम्ही ध्यानात घेतलं पाहिजे की पूर्वीच्या काळातलं अर्थकारण आणि आत्ताचं अर्थकारण यात आता खूप बदल झालेला आहे. ओके. अ, अ, रुपयाचं मूल्य घटत आहे आणि एकंदरीत जर तुम्ही आपल्या इकॉनॉमीकडे बघितलं हम्म. तर जगात जे 25-30% आज क्रूडच्यामुळे जे भाव वाढलेले आहेत पेट्रोल आणि डिझेलचे, हम्म. त्यामुळे आपल्याकडे सरकारने आता ते थोडे थोडे वाढवायला सुरुवात केलेली आहे आणि याला सरकारला आता काही पर्याय नाही आहे. हम्म. त्याचं मुख्यत्वे कारण असं आहे की आपली डिमांड आणि सप्लाय ही थेरी आज जवळ-जवळ 10% एक्स्ट्रा शॉर्टेज बाजारातून निर्माण झालेलं आहे एनर्जी सेक्टरमध्ये. ओके. आणि तुम्ही जर काही काळाचा विचार केला तर काही दिवसापूर्वी ₹70 असलेलं क्रूड आज जवळ-जवळ ₹100च्या वरती गेलेलं आहे. हम्म. सो सरकारने गेले 2.5 महिने हे थांबवण्याचा प्रयत्न केला किंवा ते बघण्याचा प्रयत्न केला की यात काही होतंय का, जागतिक परिस्थितीत काही बदल होतोय का, आणि हा जेव्हा त्यांना बदल दिसला नाही, आणि हे साहजिकच आहे की राज्यांच्या निवडणुका पण त्यावेळेला सुमारास होत्या, हो. तर या सगळ्याचा एकंदरीत विचार करता गव्हर्नमेंटने आता जेव्हा दिसलं की आता परिस्थिती आवाक्याबाहेर जाते हम्म. आणि आपल्याला भाव वाढवणं गरजेचं आहे, तेव्हा त्यांनी ते हळूहळू वाढवायला आता सुरुवात केलेली आहे. आणि आपण एक समजून घेतलं पाहिजे की आपलं कन्झम्पशन हे नेहमी इम्पोर्टपेक्षा जास्त आहे. त्यामुळे हे कुठेतरी जर सेट ऑफ करायचं असेल तर कुठेतरी प्राइस वाढवली तर कन्झम्पशन कमी होईल आणि मग तो बॅलन्स कुठेतरी सावरला जाईल, हा त्यामागे मुख्य उद्देश असेल, असं एकंदरीत आमचं ऑब्झर्वेशन आहे.